गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये आगामी काळात महाराष्ट्रातील हजारो शाळा बंद केल्या जातील अशा बातम्या व्हायरल होत आहेत। राज्यातील जवळपास 18,000 शाळा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता या संदर्भात सरकारकडून काही माहिती समोर आली आहे। गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्याचे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात झाली। 15 जून 2025 पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे। दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे। काही शाळांमधील पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे आणि यामुळे या कमी पटसंख्येच्या शाळा आता बंद केल्या जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। दरम्यान आता या संदर्भातील सरकारकडून पावसाळी अधिवेशनात मोठी माहिती देण्यात आली आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यातील 18,000 सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे, मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात बोलताना दिली। लक्षवेधी दरम्यान आमदार विक्रम काळे यांनी राज्यातील सरकारी जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात असल्याने शिक्षकांचे समायोजन संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती। यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे। तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील सरकारने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती विधान परिषदेमध्ये दिली आहे। या लक्षवेधीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सध्या राज्यात 1,08,000 शाळा असून त्यापैकी 18,000 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे। तरी देखील त्या शाळा सुरू राहणार असून त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची देखील माहिती यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालात राज्यातील 1,650 गावांमध्ये प्राथमिक शाळा तर 6,553 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाही असे नमूद करण्यात आले आहे। बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार अशा वस्ती किंवा गावांमध्ये शाळा सुरू करणे ही राज्य शासनाची व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे। आदिवासी भागात वसतिगृहांची उभारणी, शिक्षण सुविधांपासून वंचित भागात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत 47 वसतिगृहे उभारण्यात आली असून सुमारे 4,700 विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर दुसरीकडे शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असून गरज भासल्यास आमदार निधी वापरूनही तत्काळ उपाययोजना करता येतील असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।